नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. कालची मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ओबीसी एससी कॅटेगरीचे विद्यार्थी आणि ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी यांच्यामध्ये ज्यावेळेस माकाची कट ऑफ लिस्ट लागते त्यावेळेस एससी एसटी ओबीसी कॅटेगरीमधले विद्यार्थी जे आहे जर ओपनचा कट ऑफ त्यांनी पार केला तर स्वतःचं पद ते ओपनमध्ये टाकतात. तर याविषयी सुसूत्रता यावी याच्याविषयी निर्णय झालेला आहे. आता काही स्पेसिफिक केसेसमध्ये विद्यार्थ्यांना असं अलाव करता येणार नाही आणि काही स्पेसिफिक केसमध्ये विद्यार्थ्यांना एससी एसटी ओबीसीचे असतील पण त्यांना तिथपर्यंत जाण्याची देखील मुभा आहे, बशर्ते कोणताही टप्प्यावरती म्हणजे पूर्व आणि मुख्य असेल किंवा एक परीक्षा असेल, वय असेल, शिक्षण असेल, अनुभव असेल, कुठल्याही याच्यामध्ये कुठलीही सूट जर घेतलेली नसेल आणि तुम्ही जर ओपनचा कट ऑफ पार जर केला तर तुम्ही नक्कीच ओपनसाठी पात्र असू शकतात. अशा पद्धतीचा आहे. थोडंसं क्लिमजी आणि थोडीशी समजण्यास अवघड माहिती असू शकते, पण आजचा हा जो व्हिडिओ आहे प्रत्येक सिनॅरिओमध्ये कोणकोणत्या केसमध्ये जर काय झालं तर कशा पद्धतीने हा GR लागू होतो किंवा कोणत्या पद्धतीने तुम्ही या GRच्या अनुषंगाने ओपन कॅटेगरीत जाऊ शकत नाही सगळी डिटेल माहिती तुम्हाला सांगतो. न तत्पूर्वी आपली ही MPSCची बॅच आहे, ठीक आहे, आरंभ बॅच आहे. प्री आणि मेन्सची ही बॅच आहे. तसंच तलाठी भरतीची देखील MPSCच्या लेवलनं आपण बॅच सुरू केलेली आहे. आता MPSCची जी तलाठी भरती येणार आहे तर त्यासाठी पूर्व आणि मुख्य 2 परीक्षा होऊ शकतील की एक परीक्षा होऊ शकेल याच्यावर थोडासा डाऊट आहे. बट पर्सनली इफ आय आस्क मी, मला असं वाटतं की 60-70% सिंगल परीक्षा होऊ शकते, 30-40% होऊ शकते. झालं तर ग्रुप C मध्ये पूर्व आणि मुख्य देखील होऊ शकते. नाव आता ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा, तलाठीचे डेमो पहा ॲप्लिकेशन मध्ये, ठीक आहे, आणि वेळ वाया नका घालू. कोणाकडे जॉईन करा पण वेळ वाया नका घालू. चला आता बघूया नेमकं हे काय आहे. पहा, आता मंत्रिमंडळाचा 14चा कालचा हा निर्णय आहे. स्पर्धा परीक्षेसाठी राखीव प्रवर्गासाठीच्या सवलती घेतल्यास खुल्या जागेवरील दावा अमान्य. जर एससी एसटी ओबीसी कुठल्याही सवलतीमध्ये कुठल्याही जाती संवर्गातील विद्यार्थी असतील, इथे समांतरसाठी नाही. हा समांतर म्हणजे कोण, खेळाडू असेल, अंशकालीन कर्मचारी असेल, प्रकल्पग्रस्त वगैरे त्यांच्यासाठी हा लागू नाही आहे. हा फक्त कोणत्यासाठी आहे म्हणजे इतर प्रवर्गाचे, जनरल कॅटेगरीचे सोडून इतर प्रवर्गाची जी फॅसिलिटी आहे जसं की वय आहे, ठीक आहे, तर वय वाढीच्या संदर्भामध्ये जर तुम्ही सूट घेतली असेल आणि नंतर तुम्हाला जास्त मार्क्स मिळाले तर तुम्ही ओपनच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही कम्पीट करू शकत नाही किंवा त्यांच्यापेक्षा म्हणजे तुमच्या कास्टमधलं पद तुम्ही ओपनमध्ये हे करू शकणार नाही. ऑलराईट, आता नेमकं समजून घेऊया की नेमकं काय कंडिशन आहे. तत्पूर्वी थोडंसं हे समजून घेऊ. स्पर्धा परीक्षामध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, ठीक आहे. आता अनुभव जो आहे हा ग्रुप A ग्रुप Bच्या मोठमोठ्या पदासाठी असतो जिथं 55 वर्षापर्यंतचं वय आहे, 60 वर्षापर्यंतचं वय आहे. SC STच्या कॅटेगरीला 48, 50, 55 पर्यंत. ग्रुप A ची जी क्रीम लेवलची पद आहे त्यांच्यासाठी आहे. आणि आपल्या ग्रुप A B C मध्ये सुद्धा 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीचा आहे आणि 43 वर्षापर्यंत यांचा आहे, ठीक आहे. उमेदवारांच्या नियुक्ती धोरणास मान्यता. नियुक्तीचं जे धोरण आहे तर त्यावेळेस मान्यता दिलेलं आहे. या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवत्ताधारक, ठीक आहे, खुल्या प्रवर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल स्पष्टता येऊन आरक्षणाच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणि सुसंगती येणार आहे. आरक्षणाच्या बाबतीत जे आहे ना तर ती ट्रान्सपरन्सी येणार आहे. आरक्षण म्हणजे फक्त SC ST OBCच नाही तर जनरलला जेवढं आरक्षण असतं त्यांच्यावरती इतर कास्टमधले विद्यार्थी जर समजा त्यांना चांगलं मार्क्स पडलं तर ते अतिक्रमण ओपनमध्ये होतं तर ते नको व्हायला. म्हणजे सगळ्या जाती संवर्गाचं जे आरक्षण आहे तर त्याच्यामध्ये स्पष्टता आणि पारदर्शकता यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. बाय द वे याचा GR जो आहे तो पुढच्या 7-8-10 दिवसात किंवा 15 दिवसामध्ये आपल्या समोर येईलच. आता यामध्ये काय काय केसेस आहे ते पाहूया. राखीव प्रवर्गातील ज्या उमेदवाराची निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधी या पात्रतेच्या निकषामध्ये कोणती सवलत घेतलेली नाही अशा उमेदवाराची निवड खुल्या प्रवर्गातून करता येणार. आणि ज्यांनी, ठीक आहे, ज्यांनी अशी हे घेतलेली आहे म्हणजे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि परीक्षेस बसण्याची संधी, अटेम्प्ट असतात MPSCच्याही आणि UPSCच्याही परीक्षेमध्ये काही अटेम्प्ट आहेत. म्हणजे ओपनचे कॅटेगरीचे 3 देऊ शकतात, नंतर मग SC STचे असतील तर जास्त मल्टिपल अटेम्प्ट देऊ शकतात. तर ही गोष्ट त्यांच्यासाठी लागू होणार नाही. जर तुम्ही परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावरती पूर्व, मुख्य, मुलाखत कोणत्याही याच्यावरती जर घेतलं तरी होणार नाही. मुलाखतला तर ठीक आहे, आरक्षण काही नसतं. परीक्षा शुल्क जे आहे ना तर ही बाब वगळून आहे. समजा आता केस सांगतो मी तुम्हाला. आता 2 विद्यार्थी आहेत, ठीक आहे. एक आहे गोट्या आहे ओपन कॅटेगरीचा, ठीक आहे, आणि हा आहे गोल्या, ठीक आहे. गोल्या आहे रिझर्व्ह कॅटेगरीचा. आता कुठलीही कॅटेगरी जरी म्हटली तरी चालेल, ठीक आहे. आता गोट्यानं फॉर्म फीज भरली त्यावेळेस गोट्याला लागले किती, 900 रुपये, ठीक आहे. आणि गोल्याला, थांबा मी आता कोणता हा गोट्या आपला ओपन आणि हा गोल्या, ठीक आहे. गोल्यानं
परीक्षा फीस किती भरली 900 रुपये आणि या गोट्याने किती भरली 1000 रुपये भरली. मग आता ज्यावेळेस कट ऑफ लागला लेट्स से की तलाठी भरतीचा कट ऑफ लागला 190 वरती. ठीक आहे, याला पडले 190 आणि गोल्याला जो रिझर्व्ह कॅटेगरी मधला आहे त्याला पडले किती 191 मार्क. आणि 191 वरती कोणाचा कट ऑफ लागला, ओपनचा कट ऑफ लागला. 190 वरती SC ST OBCचा लागला. ठीक आहे, तर मग गोल्याने काय केलं की बाबा आता मी काय करतो की माझ्या जाती संवर्गातील एक पोरगा जो आहे तर त्याला आणखी चान्स मिळू शकतो. मी काय करतो, ओपन मध्ये उडी मारतो. तर मग ओपन मध्ये उडी मारायला याला कोणत्या कंडिशनला जमेल आणि कोणत्या कंडिशनला जमणार नाही हा तो GR आहे. ठीक आहे, आता गोल्याने जर समजा 900 रुपये भरले, आता हा जर म्हटला, गोट्या जर म्हटला की यांनी 900 रुपये भरले, यांनी काय केलेलं आहे की अगोदर याचा फायदा घेतलेला आहे आरक्षणाचा, तर जमणार नाही. ते 100 रुपयावरती जिथे दिलेलं आहे की बाबा ती फीस बघून ना. आता पुढच्या केसमध्ये आता जर समजा काही ठिकाणी मुख्य प्री आणि मेन्स अशा परीक्षा आहेत. ठीक आहे, गोल्यानं काय केलं की बाबा दोघांनी MPSCचा फॉर्म भरला आणि MPSCचा प्रीचा पेपर दिला. MPSCचा प्रीचा पेपर दिला. यांचं लेट्स से की ओपन लागलं 62 वरती. ठीक आहे, आणि SC ST OBC हे लागलं समजा किती, हे 61 वर लागलं. ठीक आहे, गोट्याला पडले 61. ठीक आहे, गोट्याला 61 पडले. मग गोट्यानं काय केलं, 61 मधून त्यांनी काय केलं की रिझर्वेशनचा फायदा इथे घेतला त्यांनी. आता मुख्यसाठी गोल्याला काय झालं, गोट्याला काय झालं, जो रिझर्व्ह आहे त्याला पडले लेट्स से की 100 मार्काचाच पेपर आपण धरू आणि त्यावेळेस त्याला पडले किती 63% मार्क पडले, 63 मार्क पडले. आणि मुख्यचा निकाल जो आहे तर तो कट ऑफ लागला 63 वरच, कशाचा पण ओपनचा लागला. आता या ओपनचा हा जो गोट्या आहे, गोट्याला काय पडले फक्त 62 पडले. तर गोट्याचं सिलेक्शन होणार आहे का, नाही. गोल्याला किती पडले 63 पडले. 63 वरती कोणाचा, ओपनचा लागला आणि इथं 62 वरती SC ST OBCचा लागला. मग याने काय विचार केला की मला आता इथं न जाता इथं जायचं आहे, तर 2 वेळेचा फायदा घेता येणार नाही. ठीक आहे, 2 वेळेस फायदा घेता येणार नाही. अगोदर एकदा फायदा घेतला तर यावेळेस त्याचा विचार SC ST OBC मधूनच केला जाईल. गोल्या इथून याच्यामध्ये जाऊ शकत नाही. ठीक आहे, TETच्या मध्ये पहा 82 मार्क जे आहेत तर ते SC ST OBCला पास होण्यासाठी आहेत आणि ओपनसाठी 90 मार्क आहेत. तर अशा केसेसमध्ये जे आरक्षित वर्गाचे जे विद्यार्थी आहेत तर ते कोणकोणत्या कंडिशनमध्ये ओपनमधून जाऊ शकतील आणि कोणकोणत्या कंडिशनमध्ये ओपनमध्ये जाऊ शकत नाही हे देखील आहे. आता आणखी एक केसमध्ये काय आहे की बाबा आता गोट्या यांचं वय गोल्याचं आणि गोट्याचं दोघांचं वय 30 वर्ष आहे. ठीक आहे, गोल्यानी आणि गोट्यानी दोघांनी काय केलं, सोबत MPSCचा पेपर दिला. याने आरक्षणाचा कुठलाही फायदा घेतला नाही. ज्यावेळेस त्याचा कट ऑफ लागला त्यावेळेस यांनी काय केलं की इथं ओपन मध्ये गेलं असं नाही, इथं यांनी काय केलं की बाबा SC ST याच्यामधूनच घेतलं, त्याचं सिलेक्शन झालं, कट ऑफ त्यांनी पार केला. नंतर मग ज्या वेळेस तो या मुख्य परीक्षेला आला आणि मुख्य परीक्षेला आल्यानंतर जर त्याने ओपनचा कट ऑफ पार केला कुठलीही सूट न घेता, ठीक आहे ना, त्याने वयाचं सूट घेतली, वयाची सूट म्हणजे आता 30 वर्ष झाली बरोबर, याचा 38 वर्षाच्या पुढे गेला का तो, नाही, 38 वर्षाच्या पुढे गेला म्हणजे तो नाही, 40 वर्ष 38 वर्षाच्या पुढे गेला असेल म्हणजे त्याने सूट घेतली पूर्व आणि मुख्यसाठी, तो त्याच कॅटेगरीतून येणार. म्हणजे मोठी मला हे सांगायचं आहे, SC ST OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 38 वर्षाच्या आत असतील तर त्यांना ओपनमधून जाण्यासाठी चान्सेस आहेत, जर त्यांनी कुठलीही बाकीची इतर सवलत घेतली नसेल तर. आणि जर त्यांनी कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावरती, प्री मेन्स असेल कुठल्याही टप्प्यावरती जर त्यांनी घेतलेली असेल तर त्यांना ती सूट लागणार नाही. आणि येस, स्कॉलरशिप वगैरे जे मागचं जे असतं समजा कॉलेजचं वगैरे ते तर काही इथं लावलेलं नाही आहे, बट येस पुढच्या जर भविष्य काळामध्ये जर मागच्या याच्यामध्ये जर कोणी SC ST OBC कॅटेगरीचे विद्यार्थी असेल त्यांनी जर स्कॉलरशिप घेतलेली असेल तर त्यांना ओपनमधून येता येणार नाही, असं देखील एक प्रावधान यामध्ये होतं. बट येस, पण आता याचा यावरती तर काही परिणाम आलेला नाही आहे. येस, आशा करतो तुम्हाला आता यामध्ये ज्या केसेस होत्या तर त्या मी तुम्हाला प्रॉबेबली जवळपास सर्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचं काय दिक्कत, डाऊट, परेशानी असतील तर ते नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.